नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2021 हे 28 फेब्रुवारी रोजी जो पेपर घेण्यात आला होता, तर त्याच्या संबंधितचा पदानुसार आणि प्रवर्गानुसार म्हणजे कास्टनुसार किती रिझल्ट लागणार आहे, म्हणजे कट ऑफ किती लागणार आहे, तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. तर याच्या आधी सर्वात पहिले तुम्ही लक्षात घ्या, तर हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ याची एक गुगल फॉर्मची लिंक बनवली होती. त्या गुगल फॉर्मवर तुम्ही तुमचा रिस्पॉन्स नोंदवला होता, त्याच्यानुसार हा कट ऑफ लावण्यात येणार आहे. त्या रिस्पॉन्सनुसार हा कट ऑफ मी काढतो आहे. तर हा कट ऑफ तुम्ही जर ओरिजिनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचे खरे मार्क जर त्या ठिकाणी टाकले असतील, तर हा रिस्पॉन्स तुमचा ओरिजिनल असेल तर कट ऑफ हा तुमचा असू शकतो. आता देण्यात आलेली सर्व माहिती ही तुम्ही तुमचा जो रिस्पॉन्स दिला होता त्याच्या आधारावर घेतली आहे. जो गुगल फॉर्मची जी गुगल शीट जी बनवली होती, त्या गुगल शीटवरून म्हणजे गुगल फॉर्म जो बनवला होता. आता गुगल फॉर्ममध्ये काय होतं, तर तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरला आहे, कोणत्या प्रवर्गामधून, तुमचे मार्क किती आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून तुमचं नाव एवढं विचारलं होतं. तर तुम्ही तो जर बरोबर तुमचा रिस्पॉन्स नोंदवला असेल तर तुमचा जो कट ऑफ येणार आहे तो शक्यतोवर असाच येऊ शकतो. आता आरोग्य विभागाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रभर 28 फेब्रुवारीला झाली होती आणि त्या परीक्षेसाठी 1,33,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता 1,33,000 एवढ्या मुलांनी ही परीक्षा दिली होती आणि कट ऑफ हा फक्त तुम्ही 300+ रिस्पॉन्स म्हणजे 320 ते 340च्या आसपास एवढे मला रिस्पॉन्स भेटले होते. तर त्या रिस्पॉन्सच्या आधारावर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर या ठिकाणी आता आरोग्यसेवक या पदासाठी आता पहा. आता हे NTC, एक्स सर्व्हिसमॅन, SC, OBC, ओपन, ओदर, NTB, ST, NTD आणि खाली पहा परत इकॉनॉमिकली विकर सेक्शन, अदर, OBC, ओपन ह्या सर्व कॅटेगरीच्या मुलांनी फॉर्म भरले आहे. आणि कोणत्या ठिकाणी नागपूर, गोंदिया, रत्नागिरी, चंद्रपूर, सांगली, त्याच्यानंतर गोंदिया, यवतमाळ, उस्मानाबाद, अहमदनगर, यवतमाळ अशा विविध विभागांमधून त्यांनी फॉर्म भरला आहे. आता हे सांगली, आष्टा, यवतमाळ, नागपूर आणि हे त्यांचे हे मार्क आहे. तर या मार्कांच्या आधारावर कट ऑफ काय येणार आहे तर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी वरील PDF ह्या वरच्या स्लाईडमध्ये जेवढे मुलांचे मार्क होते त्याच्यानुसार कट ऑफ आपण काढला आहे. तर SC ST OBC, NTB, NTC, NTD त्याच्यानंतर ओपन, अदर हा एक सर्व्हिसमॅन आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन या सर्वच्या सर्व कास्टनुसार कास्टनुसार तुम्ही पाहतच असाल की या ठिकाणी आता SCसाठी 180. आता या ठिकाणी 180 ± तुम्ही हे 6 हा अलाउन्स तुम्ही पकडूनच चला. सर्व ठिकाणी ±6 एवढा अलाउन्स घेऊन चला. कारण की आता हा आरोग्य विभागाचा आरोग्यसेवकाचा पेपर याची भाषा थोडी सोपी होती. हा पेपरची काठिण्यता पातळी सोपी होती म्हणून याचा रिझल्ट याचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ हाय जाऊ शकतो. म्हणून आता SCसाठी 180, त्याच्यानंतर STसाठी 170 ±6, त्याच्यानंतर OBCसाठी 182 ±6. तर या ठिकाणी हा 188 एवढाही होऊ शकतो. तर आपला जो पेपर होता हा 200 पैकी होता म्हणून मी डायरेक्ट हे मार्क टाकले आहे. त्याच्यानंतर NTC, NTD, NTB यांच्यासाठी 170, 176 म्हणजे NTBCD. आता हे NTची कॅटेगरी आहे तर याच्यासाठी कमीत कमी हा 170 ±6 176 किंवा 178पर्यंत एवढा जाऊ शकतो. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी हा 180 ±6 हा एवढा ओपन कॅटेगरीसाठी जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता हे जे पाहत आहे हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ तुम्ही वरील त्या फॉर्ममध्ये तुमचे जर नाव असेल तर त्याच्यानुसार हा कट ऑफ नोंदवण्यात आलेला आहे. तर तुम्ही हे समजू शकता. पण ॲक्च्युअलमध्ये कट ऑफ हा कमीत कमी आता तुम्ही पाहताय OBCसाठी. आता OBCवाला हा 182 तर ह्या ठिकाणी 186 ±6 एवढा जाऊ शकतो. म्हणजे 192 त्यावर पण तो कट ऑफ त्या रेंजवरपर्यंत जाऊन तो कट ऑफ संपू शकतो. त्याच्यानंतर आता हा SC STसाठी पहा. SC आणि ST याच्यासाठी हा कट ऑफ नेहमीच 186 म्हणजे OBCपेक्षा तो कमीच लागू शकतो. म्हणजे 170 ±6 हा एवढा असू शकतो. त्याच्यानंतर NT आणि VJ. आता हे अदरमध्ये VJ + NTBCD या कॅटेगरींसाठी 168 किंवा 172 ±6 हा एवढा त्यांच्यासाठी असू शकतो. आता NTB, NTC, NTD यांच्यासाठी हा 176 ±6 एवढा असू शकतो. आणि ओपनसाठी हा कमीत कमी 188 ±6 हा एवढा असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS याच्यासाठीही कमीत कमी हा 170च्या आसपास ॲप्रॉक्सिमेटली ह्या सर्वच्या सर्व ॲप्रॉक्सिमेटली आहे. त्याच्यानंतर
ESM म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन. आता एक्स सर्व्हिसमॅन याच्यासाठी हा कट ऑफ कमी लागू शकतो. तर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी हा कट ऑफ कमीत कमी हा 150च्या आसपास लागू शकतो. लॅब असिस्टंट. आता लॅब असिस्टंट या पदासाठी तुम्ही पाहताय ज्या मुलांनी हा डाटा भरला आहे म्हणजे गुगल फॉर्ममध्ये भरला आहे तिथे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, NTB, NTD, OBC, ओपन फिमेल, अदर, SBC या सर्व कॅटेगरीवाल्यांनी भरला आहे आणि त्याच्या या सर्व डाटांचा ॲनालिसिस करून हा कट ऑफ काढला होता. तर या कट ऑफमध्ये तुम्ही पाहू शकता SC कॅटेगरी याच्यासाठी 136 मार्क मिळाले आहे, STसाठी 110, OBCसाठी 188. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर 188 ±4 एवढा हा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी कमीत कमी 180 किंवा 184 एवढाही होऊ शकतो. म्हणजे 180 म्हणजे 90%. 90% हा OBCसाठी, त्याच्यानंतर ST यांच्यासाठी हे पहा यांच्यासाठी हा 76%, त्याच्यानंतर या ठिकाणी हे 75% असा हा कट ऑफ निघू शकतो. त्याच्यानंतर VGNT, NTB, NTC, NTD या कॅटेगरींसाठी आता हा 156 आणि 80 आहे. पण या ठिकाणी ओरिजिनल कट ऑफ हा एवढा नसून हा कमीत कमी 174 ±4 एवढा हा अलाउन्स होऊ शकतो. आणि ओपनसाठी हा 184 पॉईंट ±4, इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी 170 ±4, ESMसाठी हा कमी लागू शकतो. कारण की ते एक सर्व्हिसमॅनसाठी हा रिझल्ट कट ऑफ कमी लागू शकतो. तर कट ऑफ हा अंदाजे एवढा लागू शकतो. जर तुमचे गुण ह्या रेंजमध्ये असतील तर आणि तुमची ही जर माहिती जर ओरिजिनल असेल तर कट ऑफची रेंज हे एवढीच असू शकते. कारण ज्या 1,33,000 मुलांनी पेपर दिले आहे तर त्या पेपरांपैकी फक्त जे पेपर समजा 10वी किंवा 12वीच्या लेवलचे होते तर त्या पेपरांची काठिण्य पातळी सोपी होती. आणि जे पेपर समजा आता हे तुम्ही पाहताय लॅब असिस्टंट, त्याच्यानंतर लॅब असिस्टंट, त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टंट आणि फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट, आता हे जे ग्रॅज्युएशन लेवलचे पेपर आहे याचा कट ऑफ हा नेहमी कमी लागू शकतो. म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलच्या पोस्टसाठी जर अप्लाय केले होते तर तुमचे मार्क यानुसार जर बरोबर येत असतील तर तुमचा कट ऑफ हा नेहमी कमी लागू शकतो. आता पुढचा पेपर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. आता या ठिकाणी आता हा MTSसाठी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. आता याच्यासाठी कमीत कमी ही क्वालिफिकेशन 10वी पास असणार आहे. तर 10वी पासचा विद्यार्थी हा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हा फॉर्म भरू शकणार होता. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय तर NTB, NTC, NTD, OBC, ओपन, अदर कॅटेगरी, SBC, SC, ST सर्वच्या सर्व मुलांनी रिस्पॉन्स दिला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून रिस्पॉन्स आला आहे. म्हणजे सातारा, अमरावती, अकोला, सांगली, नागपूर, औरंगाबाद, सांगली, यवतमाळ, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर ठाणे, जळगाव, औरंगाबाद म्हणजे सर्व विभागांतून मुलांनी फॉर्म भरला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या सर्व डाटाच्या ॲनालिसिसवरून आपल्याला या ठिकाणी त्यांच्या कट ऑफ कितीवर क्लोज होऊ शकतो तर ते आपण पाहतो आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या. तर या ठिकाणी या मुलाला 130 मार्क होते. NTB, NTC आणि NTD आता हे तिन्ही कॅटेगरी यांच्यासाठी 146, 76, 80 एवढे येते. परंतु ॲक्च्युअलमध्ये हे मार्क एवढे असू शकतात. म्हणजे या ठिकाणी NTB, NTC आणि NTD 168 ±6, 168 ±6 आणि NTD याच्यासाठी 170 ±6 एवढे असू शकतात. त्याच्यानंतर आता हा OBC कॅन्डिडेट आहे. OBC कॅन्डिडेटला ॲक्च्युअलमध्ये रिस्पॉन्स शीटमध्ये त्याला 80 मार्क मिळाले होते. पण ॲक्च्युअलमध्ये तेवढे मार्क असू शकत नाही. कारण की आता हा जो मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा पेपर होता हा कमीत कमी 10वी 12वी हे मुलंही भरू शकता याच्या बेसिसनुसार होता. तर यासाठी सर्वात जास्त फॉर्म आले होते. MTSसाठी सर्वात जास्त फॉर्म आले होते म्हणून या ठिकाणी त्याचा कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी MTSसाठीचा हा 180 ±4 हा OBC कॅन्डिडेटसाठी, ओपन कॅन्डिडेटसाठी हा 180 ±4 हा एवढा असू शकतो ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि अदर जे समजा एक सर्व्हिसमॅन किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या तरी कास्टमध्ये येत असतील तर त्यांच्यासाठी 160 ±4, SBCसाठी 166 म्हणजे हा कट ऑफ जो आहे हा त्यांच्या गुगल फॉर्मनुसार भेटला आहे आणि हा ॲक्च्युअल कट ऑफ लागू शकतो. हा ॲप्रॉक्सिमेटली आपण काढला आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहतच असाल तर या ठिकाणी या सर्वचे सर्व ही कास्ट या सर्वचे सर्व या कास्ट त्याच्यानुसार हा जो आहे हा गुगल फॉर्म म्हणजे आपण जो रिस्पॉन्स शीट टाकली होती रिस्पॉन्स टाकला होता त्या रिस्पॉन्सनुसार हा कट ऑफ लावण्यात आलेला आहे. पण हा ॲक्च्युअलमध्ये कट ऑफ हा एवढा असू शकतो. हे सर्वच्या सर्व ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. कारण की आता हा हेल्थ वर्करसाठीचा जो फॉर्म होता हा 10वी 12वीची मुलंही भरू शकणार होते म्हणून सर्वात जास्त गर्दी या फॉर्मसाठी अप्लाय केलेल्यांची होती. त्याच्यानंतर परीक्षाही दिली आणि परीक्षेनंतर या ठिकाणचा कट ऑफ जास्त लागू शकतो हे तुम्ही लक्षात घेऊ शकता.
आता याच्यानंतर आता फार्मसी ऑफिसर. आता फार्मसी ऑफिसरसाठी फक्त ज्यांची फार्मसी झाली आहे, म्हणजे बी फार्म झाली आहे किंवा एम फार्म झाली आहे, तेच मुलं हा फार्मसी ऑफिसरसाठीचा फॉर्म भरू शकणार होते. तर हा ग्रॅज्युएशन लेवलचा फॉर्म आहे. तर ग्रॅज्युएशन लेवलचा हा फॉर्म असल्यामुळे या ठिकाणी ओपन, OBC, NTB, NTC, NTD ओपन. आता तुम्ही पाहता या सर्व कॅटेगरीवाल्या मुलांनी आता अकोला, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद, गडचिरोली या सर्व विभागांमधून फॉर्म भरला होता. आणि याच्यासाठी आता फार्मसी ऑफिसरसाठी फार्मसी करणारेच मुलं किंवा मुली बी फार्मसी किंवा एम फार्मसी म्हणजे मास्टर डिग्री किंवा बॅचलर डिग्री ज्यांची झाली आहे त्यांच्यासाठीच हा फॉर्म होता. तर यासाठी यांचा कट ऑफ हा कमी लागू शकतो, कारण की हे बॅचलर डिग्री आणि हे पोस्ट थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे याच्यासाठीचा जो कट ऑफ आहे हा नेहमीच कमी लागू शकतो. तर आपण या ठिकाणी पाहत आहे, तर यांच्यासाठी कट ऑफ किती लागू शकतो. तर पहा, जे वरच्या स्लाईडमध्ये जे दाखवली होती त्यानुसार SC STसाठी 158, STसाठी 80, अदरसाठी 145, OBCसाठी 140 आणि ओपनसाठी 164. त्याच्यानंतर NTB, NTC आणि NTD यांच्यासाठी हा कट ऑफ आणि SBCसाठी हा होता. पण तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी पहा, हे जे फार्मसी ऑफिसरसाठी जे आपण हा कट ऑफ पाहिला होता, तर या ठिकाणी हे जे 158 ते 80पर्यंत हे सर्वचा सर्व हा जो डाटा आहे हा गुगल फॉर्मद्वारे आपल्याला जो भेटला आहे, तुम्ही जो रिस्पॉन्स दिला होता त्याच्यानंतरचा आहे, त्याच्यामधील डाटा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये प्रोसेसमध्ये आता समजा STसाठी या मुलाला फक्त 80 मार्क मिळाले होते, तर फक्त हा 80 एवढा कट ऑफ लागू शकणार नाही, कारण की 1,33,000 मुलांनी परीक्षा दिली होती. त्याच्यापैकी साधारणतः जर 2,000 मुलांनीही फार्मसी ऑफिसरसाठी फॉर्म भरला होता, तर त्यांना जे ST कॅटेगरीत आहे त्यांना कमीत कमी 2,000पैकी 5 ते 10 मुलं जरी असतील त्यांना कमीत कमी 120 किंवा 130 मार्क भेटणार आहे. तर या ठिकाणी त्यांच्या अंदाजानुसार आपण हा पूर्ण डाटा पुन्हा क्लिअर करून आता ॲप्रॉक्सिमेट कोणता येणार आहे, तर ॲप्रॉक्सिमेटली आपलं कट ऑफ किती लागणार आहे तर तो आपण फाइंड केला आहे. तर SCसाठी 150, STसाठी 140. आता अदर म्हणजे एक सर्व्हिसमॅन, त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन येऊ शकतो. त्याच्यानंतर जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे किंवा इतर कास्टनुसार किंवा इतर त्यांनी समजा काही रिलॅक्झेशन वापरले असतील तर त्याच्यानुसार ते अदर कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांचे कमीत कमी 130 एवढा कट ऑफ लागू शकतो. आणि ओपनसाठी 176 हा एवढा लागू शकतो. नंतर OBCसाठी 160, NTB, NTC आणि NTD यांच्यासाठी 162 ते 164 यांच्या आसपास एवढा कट ऑफ लागू शकतो. आणि SBCसाठी हा 164च्या आसपास. हे सर्वच्या सर्व ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू. तर हा फार्मसी ऑफिसरसाठीचा होता. तर फार्मसी ऑफिसरसाठी तुम्ही पाहत आहे जे मुलं किंवा मुली फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी त्यांनी अप्लाय केलं होतं, तर त्यांची जे काठिण्य पातळी होती परीक्षेची, तर त्यांचे जे फार्मसी लेवलचे प्रश्न होते ते त्यांच्या मनाने बरोबर होते. फक्त त्यांना जो मॅथचा सेक्शन आहे, तर मॅथचा जो सेक्शन होता, तर मॅथमध्ये समजा 20 प्रश्न आहे, 25 प्रश्न हे 40 मार्कांसाठीचे होते. तर कमीत कमी 20 प्रश्न 20पैकी त्यांनी समजा 15 सॉल्व केले, 5 राहिले किंवा 10 सॉल्व केले आणि 10 राहिले, तर 10पैकी 20 मार्क त्यांचे 200मधून मायनस करू. तर या ठिकाणी त्यांच्या हिशोबाने 200 मायनस 25 समजा, तर 25 जरी मायनस केले तरी बी 175 हा त्यांचा कट ऑफ अंदाजे 175 हे त्यांच्या ॲव्हरेजनुसार त्यांचे मार्क येऊ शकतात. म्हणून हा जो कट ऑफ आहे हा त्यांच्या हिशोबाने लावण्यात आलेला आहे. आणि हा गुगल फॉर्मच्या रिस्पॉन्स शीटद्वारे काढण्यात आला होता. आणि हा ॲक्च्युअलमध्ये ॲप्रॉक्सिमेटली हा एवढा कट ऑफ लागू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहिले होते हे सर्वचे सर्व जे गुगल फॉर्मची लिंक होती त्यानुसार आपण हा कट ऑफ काढला होता. आणि मागच्या स्लाईडनुसार जे दाखवले ते ॲक्च्युअलमध्ये ॲप्रॉक्सिमेट तुमचा कट ऑफ तेवढा लागू शकतो, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर तुमचे मार्क जर त्या रेंजमध्ये येत असतील तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे. जसे पाहत आहे ज्युनियर क्लर्क. आता ज्युनियर क्लर्कसाठी आपल्याकडे SC, SBC, NTB, NTD, OBC, ओपन, VJ, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, अदर कॅटेगरी, ST कॅटेगरी, NTC कॅटेगरी, सर्व कॅटेगरीवाल्यांचे ठाणे, अकोला, नाशिक, त्याच्यानंतर हे काय अकोला, नागपूर, अकोला, पुणे, महाराष्ट्र, जळगाव या भरपूर सर्वच विभागांमधून आपल्याकडे फॉर्म आले होते. म्हणजे विभागांमधून आपल्याकडे त्या मुलांनी रिस्पॉन्स गुगल लिंकच्याद्वारे रिस्पॉन्स त्यांनी नोंदवला होता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी जो ज्युनियर क्लर्क जी पोस्ट होती ही कोणतेही ग्रॅज्युएशन असणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किंवा सर्वचे सर्व हे
फक्त ग्रॅज्युएट असणारा माणूस हा ज्युनियर क्लर्कसाठी ही जागा भरणार होता. तर यासाठी जो कट ऑफ येणार आहे तर तुम्ही कट ऑफ पाहून घ्या. तर यासाठी हा जो कट ऑफ आहे हा गुगलच्या लिंकद्वारे भेटला आणि हा ॲप्रॉक्सिमेट ॲक्च्युअलमध्ये एवढा कट ऑफ येऊ शकतो. तुम्हीही पाहू शकता. तर या ठिकाणी आता SC ST OBC तर SC कॅन्डिडेट आता गुगल फॉर्मनुसार 148 त्या उमेदवाराला मार्क मिळाले आहे. STसाठी 82 मार्क मिळाले. पण आपण ॲक्च्युअलमध्ये ॲप्रॉक्सिमेटली आपले किती कट ऑफ लागू शकतो तर हा ॲप्रॉक्सिमेट आपला हा एवढा कट ऑफ लागू शकतो. तर SCसाठी 176 ±6 एवढा म्हणजे 182पर्यंतही हा कट ऑफ पोहोचू शकतो किंवा 170पर्यंतही जाऊ शकतो. STसाठीही तेवढंच जाऊ शकतो. त्याच्यानंतर OBC कॅन्डिडेटसाठी 184 ±6 तर या ठिकाणी पाहू शकता 190 म्हणजे 95% 190 एवढाही कट ऑफ हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर 180 ±6 OBC त्याच्यानंतर SBC या कॅन्डिडेटसाठी 180 ±6 म्हणजे 186 किंवा 174 एवढाही हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर VJ NTB NTC आणि NTD यांच्यासाठी आता समजा VJसाठी पाहताय तुम्ही तर 172 ±6 तर या ठिकाणी हा VJसाठी प्लस मायनस तुम्ही हा अलाउन्स पकडून चाला. NTB NTC आणि NTD यांच्यासाठी 178 174 एवढा लागू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन आता EWS याच्यानुसार 170 ते 178च्या आसपास आणि ॲप्रॉक्सिमेट ±6 हे घ्या. आणि ओपन कॅन्डिडेट हा जेमतेम OBC कॅन्डिडेट याच्या एवढाही असू शकतो 186 ±6 एवढा असू शकतो. आणि अदर कॅटेगरी म्हणजे इकॉनॉमिकली म्हणजे अदर कॅटेगरी म्हणजे एक सर्व्हिसमॅन किंवा प्रोजेक्ट अफेक्ट प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त आणि कोणताही इतर कॅटेगरीमध्ये ते मोडत असतील तर त्यांच्यासाठी 168 ±6 तर एवढा असू शकतो. कारण की ह्या ज्या जागा होत्या आता ह्या ज्युनियर क्लर्कसाठीच्या ज्या जागा होत्या यांच्यासाठी ज्या मुलांचे BA झाले आहे BCom झाले आहे त्याच्यानंतर आर्ट BA BCom त्याच्यानंतर BSc सायन्स ग्रॅज्युएशनवाले असतील त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनवाले असतील त्याच्यानंतर हे सर्वचे सर्व त्यांचे मास्टर डिग्री समजा MA MBA त्याच्यानंतर MCom त्याच्यानंतर MSc MTech ME हे सर्वचे सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकत होते आणि यांनी हा फॉर्म भरला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही फक्त पाहू शकता की ज्युनियर क्लर्क आणि सिनियर क्लर्क ह्या ज्या जागा होत्या या जागांमध्ये त्यांचे प्रश्नाची पातळी ही सोपी होती. फक्त एवढंच की ज्युनियर क्लर्क या पेपरसाठीची जी काठिण्य पातळी होती ही पेपर हा सोपा होता. फक्त एवढंच की त्या ठिकाणी मराठी व्याकरणाचे म्हणजे मराठी विभागाचे प्रश्न सोडून बाकीचे सर्वचे सर्व प्रश्न आता सिनियर क्लर्कसाठी आणि ज्युनियर क्लर्कसाठी बाकीचे सर्व प्रश्न हे इंग्लिश मीडियममधून होते. तर फक्त एवढाच फरक होता की BA BCom किंवा ज्यांची इंग्लिश थोडी कमी होती ज्यांची इंग्लिश थोडी वीक आहे त्या मुलांसाठी हा प्रॉब्लेम आला होता. म्हणून या ठिकाणी हा कट ऑफ थोडा कमी जाऊ शकतो. कारण की जे BSc म्हणजे सायन्स डिपार्टमेंट म्हणजे सायन्समधून ग्रॅज्युएशन झाले किंवा BCom त्याच्यानंतर MCom आणि जे इंजिनिअरिंग डिग्रीवाले किंवा इंजिनिअरिंग टेक्निकल फील्डमधील ग्रॅज्युएशन झाले आहे त्यांच्यासाठी मॅथ आणि हे बाकीचे जे इंग्लिशमधील प्रश्न होते किंवा इंग्लिश हे त्यांचं चांगलं होतं. म्हणून त्यांच्यासाठी हा थोडा त्यांच्या बाजूने पेपर सेट करण्यात आला होता. पण जे विद्यार्थी जे मुलं समजा ग्रॅज्युएशन त्यांचे बॅचलर डिग्री ही आर्टमधून किंवा MA झाले किंवा BA झाले तर त्या मुलांसाठी इंग्लिश थोडं वीक प्रॉब्लेम होता. म्हणून त्या ठिकाणी हा कट ऑफ कमी जाऊ शकतो हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर आता सिनियर क्लर्कसाठी आपल्याकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नाशिक नागपूर औरंगाबाद ठाणे पुणे त्याच्यानंतर ठाणे पुणे औरंगाबाद अकोला नाशिक आता या विविध ठिकाणाहून बऱ्याचशा ओपन SBC ST ST NT VJ त्याच्यानंतर हे कोणते NTC NTB इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन OBC ओपन अदर कॅटेगरी या सर्व मुलांचे रिस्पॉन्स आले. तर त्याच्यानुसार आपण या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे तर या मुलांचा कट ऑफ किती लागणार आहे तर या ठिकाणी ही कट ऑफ हा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कट ऑफ हा एवढाच जाऊ शकतो. कारण की जसे ज्युनियर क्लर्क या पेपरमध्ये इंग्लिश सेक्शन जास्त विचारण्यात आला होता त्याचप्रमाणे सिनियर क्लर्क या पेपरमध्ये सुद्धा इंग्लिशचा जो विभाग आहे म्हणजे इंग्लिशमध्ये जे प्रश्न विचारले होते हे सर्वात जास्त विचारले होते. मराठी विभागातले मराठीचे प्रश्न सोडून बाकीचे सर्व प्रश्न GKचे त्याच्यानंतर रिजनिंगचे मॅथचे सर्व प्रश्न हे इंग्लिशमधून विचारले होते. म्हणून या ठिकाणी हा कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन या ठिकाणी 162 ±6 एवढा तुम्ही अलाउन्स घेऊन चाला. म्हणजे एक तर +6 होतील किंवा -6 होतील. आता एक सर्व्हिसमॅन याच्यासाठी 156 NTB NTC आणि NTD या NT कॅटेगरीसाठी 160 एवढा हा कट ऑफ लागू शकतो.
±6 हे धरून चाला. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी याच्यासाठी 170 ±6, ओपनसाठी 178 म्हणजे 178 ±6. जर आता ओपन कॅटेगरीवाला विद्यार्थी आहे त्याला जर 182 मार्क आहे किंवा 184 मार्क आहे तर तोही या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे असे तुम्ही समजू शकता. आणि SBCसाठी 168, SCसाठी 164, STसाठी 160, VJसाठी 162. आता हा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ लागू शकतो, कारण की त्या परीक्षेसाठीची जी काठिण्य पातळी होती ती तशीच होती, कारण की मागच्या पेपरमध्येही ज्युनियर क्लर्क आणि सिनियर क्लर्क याच्यामध्ये सर्व प्रश्न हे इंग्लिश मीडियममधून त्यांनी घेतले होते, म्हणून कट ऑफ हा एवढा जाऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. आता हा जो कट ऑफ झाला ह्या कट ऑफनंतर आता हा सिनियर क्लर्कसाठीचा कट ऑफ. आता याच्यानंतरच्या पुढच्या स्लाईडमध्ये आता तुम्ही पाहत आहे की या ठिकाणी फार्मासिस्ट. आता फार्मासिस्ट या पोस्टसाठी, तर या फार्मासिस्ट जागेसाठी फक्त जे विद्यार्थ्यांचे, ज्या मित्रांचे B.Pharm किंवा M.Pharm झाले आहेत तेच हा फॉर्म भरू शकणार होते, तर त्यांचा कट ऑफ ही हा कमी जाण्याची शक्यता आहे. तर तुम्ही पाहू शकता 150 ते 160 SCसाठी, STसाठी 140 ते 150 एवढा जाऊ शकतो. OBCसाठी हा 174 ते 188, SBC यांच्यासाठी 164 ते 176 एवढा, VJसाठी 166 ते 176, NTB, NTC, NTD यांच्यासाठी 168 ते 176 या रेंजमध्ये हा जाऊ शकतो. आणि ओपन कॅटेगरी याच्यासाठी 178 ते 188 एवढा हा जाऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर जे एक्स सर्व्हिसमॅन असतील, एक्स सर्व्हिसमॅन किंवा अदर कॅटेगरीमध्ये जे मोडत असतील तर त्या अदर कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी हा कमीत कमी 140 ते 150, 140 ±10 एवढा हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर याचप्रमाणे स्टाफ नर्स. आता स्टाफ नर्ससाठीही तसंच. तर स्टाफ नर्ससाठी काय झालं होतं, तर या पेपरमध्ये जे प्रश्न आले होते ते विषय सोडूनच प्रश्न होते. म्हणजे स्टाफ नर्ससाठी जे नर्सिंगसाठीचे प्रश्न पाहिजे होते तर या ठिकाणी नर्सिंगचे प्रश्न कमी आणि त्या ठिकाणी फायर सेफ्टीचे रिलेटेड त्या विषयाशी संबंधित प्रश्न आले होते, म्हणून या स्टाफ नर्ससाठीचाही रिझल्ट कमी जाण्याची शक्यता आहे, म्हणजे कट ऑफ त्यांचाही कमी लागू शकतो. तर SCसाठी 124 ते 138, STसाठी 120 ते 130, OBCसाठी 164 ते 178 एवढा जाऊ शकतो. त्याच्यानंतर SBC कॅटेगरी, तर SBCसाठी तुम्ही पाहताय 154 ते 162 आणि VJ या कॅटेगरीसाठी 156 ते 162, NTB, NTC आणि NTD या कॅटेगरीसाठी या तिघांसाठी 158 ते 166च्या आसपास एवढा जाण्याचे चान्सेस आहे. आणि त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी 168 ते 178 आणि एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे अदर कॅटेगरी, ह्या अदर कॅटेगरीसाठी हा 110 ते 120 या एवढ्या रेंजमध्ये हा असू शकतो. म्हणजे कारण की जे स्टाफ नर्ससाठीचे जे पेपर घेण्यात आला होता तर स्टाफ नर्ससाठी हा पेपर पेपर सेट करताना स्टाफ नर्सचे प्रश्न कमी आणि सेफ्टी इंजिनिअरिंग, फायर इंजिनिअरिंग म्हणजे फायर ब्रिगेडशी रिलेटेड प्रश्न जास्त होते, म्हणून या स्टाफ नर्ससाठीचा जो पेपर आहे याचा कट ऑफ हा कमी लागू शकतो. आता हे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या ठिकाणी NTC कॅटेगरीसाठी निखिल या मित्राने जळगावमधून रिप्लाय दिला होता. या जळगाव विभागामधून या मित्रांनी फॉर्म भरला होता. तर ट्विटर या पोस्टसाठी NTB 160 अमरावती विभागामधून हा फॉर्म भरण्यात आलेला होता. आणि पल्लवी या विद्यार्थिनींनी औरंगाबादमधून, म्हणजे औरंगाबादमध्ये राहणार आहे आणि अमरावती या विभागासाठी त्यांनी फॉर्म भरला होता. NTB ही त्यांची कॅटेगरी. तर ट्विटर, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आणि इतर अजूनही बऱ्याचशा पोस्टनुसार ज्या जागा आहे त्या बाकी होत्या. तर त्या ठिकाणी 1-2 रिप्लाय आला होता आणि कोणत्या पोस्टसाठी तर रिप्लायच नव्हता. बरेचसे रिप्लाय असे आले होते की त्या ठिकाणी त्यांनी पोस्ट टाकली होती तर मार्क नव्हते, त्यांचे नाव नव्हते, त्यांनी कॅटेगरी टाकली नव्हती, तर असेही रिप्लाय आले. तर आता ही सर्व जी माहिती आहे, हे देण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही जो रिस्पॉन्स दिला होता त्याच्या आधारावर घेतली आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागाची जी 28 तारखेला परीक्षा घेण्यात आली होती त्याला 1,33,000 विद्यार्थी प्रेझेंट होते, म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती. आणि या कट ऑफ जो आपण घेतला आहे हा 300+ म्हणजे जवळपास 320 मुलांचा रिस्पॉन्सवरून हा कट ऑफ घेतला आहे. तर ही माहिती तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर घेतली आहे. तर तुमची जी माहिती जर खरी असली, तुम्ही जे दिलेली माहिती खरी असली, आता समजा आपण या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, फार्मसी ऑफिसर, त्याच्यानंतर आरोग्यसेवक, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, लॅब असिस्टंट या पदांसाठीचा जो कट ऑफ लागणार आहे हे आपण पाहिले होते. तर यासाठी तुम्ही पाहू शकता आरोग्यसेवक. आता हा जो आरोग्यसेवकाचा पेपर होता तर या ठिकाणी त्यांनी सांगितले होते आरोग्यसेवक आणि ड्रायव्हर या 2 पोस्टसाठीचा जो निकाल आहे तो निकाल तो राखून ठेवण्यात येणार आहे. तर आरोग्यसेवकाचा आणि ड्रायव्हरचा निकाल ते राखून ठेवण्यात येणार आहे. पण निकाल जरी लागत असला तरी तो याच्या आसपासही लागू शकतो.
हे नक्की आहे. आणि कार्पेंटरसाठीचा जो परीक्षा आहे, परीक्षा ते पुन्हा घेणार आहे. म्हणून हा जो कट ऑफ आहे हा तुम्ही लक्षपूर्वक पहा. हा कट ऑफ टेलिग्रामच्या चॅनलवर याची PDF टाकणारच आहे. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जी आरोग्य विभाग भरतीसंबंधी जी नवीन माहिती येणार आहे ती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर तर भेटणारच आहे. आणि इतरही त्यांची आन्सर की कधी भेटणार आहे, त्याच्यानंतर त्यांची जे पुढील प्रोसेस काय होणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणारच आहे. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.